शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, जेणेकरून आपलं जे आहे वातावरण आहे, वातावरणामध्ये भरपूर प्रमाणात जे आहे शेतकरी मित्रांनो बदल झालेला आहे। तर भाजीपाला पीक लागवड करणारे जे शेतकरी बंधूंना आहेत त्यांनी हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघावा, कारण आताचे जे वातावरण आहे शेतकरी मित्रांनो तर सगळ्यात बदल म्हणजे पूर्ण ह्याच्यामध्ये जे गार गरम वातावरण म्हणलं जातं, तर असं वातावरण झालं आहे, ज्यामध्ये आपल्याला प्रत्येक भाजीपाला मिरची पीक असेल, टोमॅटो पीक असेल, इतर कुठलेही पीक असेल, तर प्रत्येक पिकावर जे आहे ते आपल्या अटॅक वाढला जातो। तर आपण नेमकं उपाय काय करावा शेतकरी मित्रांनो, ह्यामध्ये जे आहे ते आपल्याला जे रसशोषक किडे राहतात सगळ्यात जास्त वाढण्याची शक्यता आपल्याला या वातावरणामध्ये असते। रसशोषक किडे म्हणजे जी आपला थ्रिप्स राहतो, ब्लॅक थ्रिप्स राहतो, पांढरे माशी राहते, तर अशा भरपूर किडी जे आहेत ते आपल्याला अशा वातावरणामध्ये सगळ्यात जास्त वाढण्याची शक्यता असते शेतकरी मित्रांनो। तर या रसशोषक किडीवर आपण नेमकं विलाज म्हणून कोणतं औषध वापरावे आपण ती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। शेतकरी बंधूंनो, वापरण्यासाठी आपल्याला अनेक औषधं असतात, पण ही औषध आपल्याला अनोखं औषध आहे, ज्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात जे आहे ती रसशोषक किडी आपली खतम होण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त आपल्याला ही औषध करून देणार आहे। शेतकरी मित्रांनो, ही कॉम्बिनेशन आपण करणं सगळ्यात महत्त्वाचं राहतं। तर आपल्याला जे आहे ते पहिलं औषध जे की विश्वजित आपल्याला एक 30 ग्राम 15 लिटरसाठी स्प्रेमध्ये वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो। ह्याच्यासोबत आपल्याला जे आहे ते जामीनदार वापरायचं आहे, जेणेकरून आपल्याला जे आहे ते आपल्या झाडामध्ये रोग प्रतिकार शक्ती म्हणजे झाडाला जसं आपल्याला जे टॉनिकची गरज असते, तशी आपल्या झाडालाही एक रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला ती औषध वापरायचं आहे। त्याच्यामध्ये तिसरं औषध जे की आपल्याला ॲसिटामाप्राइड म्हणलं जातं, जे की आपल्याला जे हिरवे किडे राहतात, तर हिरवे किडे जे आहेत ते आपल्याला खतम करण्यासाठी आपल्याला ह्या औषधाचा वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो। तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।